आता आपण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या धार्मिक आणि सामाजिक विचाराची चर्चा आता आपण करणार आहोत. दयानंद सरस्वती हे 19व्या शतकातील महान विचारवंत होते. त्यांनी पुनर्जीवनवादी चळवळीच्या माध्यमातून हिंदू धर्मातील मूळ तत्त्वज्ञानाकडे भारतीयांना लक्ष वेधण्यासाठी प्रोत्साहित केलं. वेदातील जो संदेश होता तो संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून दयानंद सरस्वती हे लहानपणापासूनच ते प्रतिभाशाली होते. त्यांनी हिंदी, संस्कृत, अरबी या भाषा त्यांना अवगत होत्या. त्याबरोबरच त्यांनी लहानपणापासूनच देव, ईश्वर या संकल्पनाबाबत त्यांना अतिशय कुतूहल होतं. अगदी लहानपणापासूनच त्यांनी धर्म आणि देव या संकल्पना काय आहेत ह्या समजून घेण्याचा ते प्रयत्न करत असत. आणि त्यांना अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न पडत असत. त्या प्रश्नापैकी जे होते की जन्म म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, मृत्यूवर विजय मिळवणे म्हणजे काय, किंवा मृत्यू म्हणजे काय, मृत्यूचा फेरा, जन्म आणि मृत्यू यांच्यातला फेरा काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ते सतत करत. आणि यासाठी त्यांना गृहस्थी जीवनामध्ये रस वाटत नसत. म्हणून त्यांनी योग आणि संन्यास मार्गाच्या माध्यमातून त्यांनी ह्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. त्यांच्या जीवनामध्ये 2 महत्त्वपूर्ण घटना घडल्या, ज्या घटनांमुळे त्यांचं जीवन बदललं. पहिली घटना म्हणजे ते त्यांचं 14 वर्ष वय असताना त्यांच्या वडिलांनी एक महादेवाची पूजा ठेवलेली होती. आणि त्या पूजेसाठी कुटुंबातील सगळे सदस्य गेलेले असताना कुटुंबाच्या सदस्यांनी पूजा केल्यानंतर रात्री सगळे झोपी गेले आणि दयानंद सरस्वती हे एकटे जागे राहिले. आणि त्या दरम्यान त्यांनी असं पाहिलं की एक उंदीर महादेवाच्या मूर्तीवरचा प्रसाद घेऊन जातो. आणि या घटनांमुळे दयानंद सरस्वती यांच्या मनात विचार आला की जी मूर्ती किंवा जो देव स्वतःचं रक्षण करू शकत नाही, तो इतरांचं आणि जगाचं काय रक्षण करू शकतो. म्हणून या घटनेपासून खरा ईश्वर कोण आहे याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि दुसरी घटना म्हणजे त्यांची बहीण ही लहानपणीच मृत्यू पावल्यामुळे त्यांना या 2 घटनांपासून, गृहस्थी जीवनापासून त्यांनी वैराग्य पत्करलं. आणि ते सत्य शोधण्याच्या, हिंदू धर्मातलं सत्य शोधण्यासाठी त्यांनी वैराग्य पत्करलं. जेव्हा दयानंद सरस्वती आपल्या विचार प्रक्रियेमध्ये होते किंवा त्यांची जडणघडण होत होती, तेव्हा अनेक आव्हाने त्यांच्यासमोर होती. त्यापैकी जी काही आव्हाने आहेत तर ती आव्हाने अशी होती की पहिलं आव्हान होतं की तत्कालीन काळामध्ये शिक्षित आणि अशिक्षित जो ब्राह्मण वर्ग होता, या ब्राह्मण वर्गाने समाजाच्या जातीनिहाय विभागणीचे समर्थन केलेले होते. आणि यामुळे अंधश्रद्धा, पूर्वग्रह, रूढी परंपरा, पुराणमतवाद इत्यादीचे पाठबळ त्यांना मिळाले. त्याच्यामुळे एक प्रकारची विषमता निर्माण झालेली होती. दुसरं असं होतं, ख्रिश्चन धर्माकडून होणारा सुसंघटित दबाव वयास नैतिक, राजकीय, बौद्धिक आणि आर्थिक पाठिंबा जनतेतून मिळत गेला. तिसरं असं होतं की विज्ञानवादी दृष्टिकोन विकसित झाल्यामुळे व्यक्ती हे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी या कसोटीत ईश्वर नावाची संकल्पना, ईश्वरीय ज्ञान ही संकल्पना तपासून पाहत होते. आणि या आधारावर ईश्वर नावाची संकल्पना नाकारून एक मोठ्या प्रमाणात भौतिकतेला प्रोत्साहन मिळालं होतं. आणि भौतिकवादामुळे पारंपरिक ज्या धारणा होत्या त्या धारणा बाजूला जात होत्या. चौथं असं होतं की सतत कृतिशील असणारा इस्लामचा प्रसार. नंतर 5वं असं होतं की हिंदू धर्माची होणारी पिछेहाट. 6वं होतं की हिंदू धर्माबद्दल आलेला निराशावाद, औदासीन्य, दैववाद आणि मानसिक शैथिल्य. यामुळे असे अनेक शतके राजकीय व बौद्धिक पातळीवर झालेली अधोगती, अशी विविध आव्हाने सरस्वती यांच्यासमोर होती. आणि या आव्हानातून मार्गक्रम करत स्वतःचा विचार हे ते जोपासत गेले. आणि या परिस्थितीतून दयानंद सरस्वती यांचे विचार साकारले आणि ते पुढे
आर्य समाजाच्या माध्यमातून त्यांनी त्याचा प्रचार आणि प्रसार केला. तर आता आपण दयानंद सरस्वती यांच्या धार्मिक विचाराकडे आपण पाहू. त्यांनी प्रारंभी मूर्तिपूजेला विरोध केलेला आहे. आणि मूर्तिपूजेला विरोध का केला तर आपण पूर्वी पाहिलं की त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी जी महादेवाची पूजा ठेवली होती, त्या पूजेमध्ये जो प्रसंग घडला, उंदीर महादेवाचा प्रसाद घेऊन जातो, त्यामुळे त्यांना असं वाटलं की मूर्तिपूजा ही खरं ईश्वराकडे जाण्याचा मार्ग नाही, तर ईश्वराकडे जाण्याचा मार्ग हा आध्यात्मिक आहे. कारण तो आध्यात्मिक असणारा ईश्वर हा या मूर्ती किंवा प्रतिमेच्या पूजाने तो साकार होत नाही, तर तो आंतरिक मार्गाने साकार होत असतो. दुसरं असं म्हणता येईल की त्यांनी हिंदू धर्मातील जे विविध देवदेवता आहेत, या विविध देवदेवतावर टीका केलेली आहे. त्यांनी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथातील 7व्या प्रकरणात देवांचे एकजूट, देवांचे अस्तित्व, देवाचे गुण, देवाचा आत्म्याशी असणारा संबंध इत्यादीची चर्चा त्यांनी यामध्ये केलेली आहे. आणि शेवटच्या प्रकरणात त्यांनी जैन धर्मावर पण भाष्य केलेलं आहे. तसेच धार्मिक ग्रंथ, पौराणिक कथा, देवांचे विविध अवतार, तसेच जेवढे धर्म, पौराणिक कथा किंवा भक्त तेवढीच देवाची संख्या, म्हणून दयानंद सरस्वती यांनी विविध देव संकल्पना ही नाकारून हे देवाच्या अवतारवादावर त्यांनी टीका केलेली दिसते. आणि ह्यावर टीका करून याचा मध्यम मार्ग कोणता आहे तर त्यांच्या मते एकेश्वरवाद, म्हणजे एकच ईश्वर, त्यांनी ही संकल्पना स्वीकारलेली आहे. त्यांच्या मते की आध्यात्मिक स्वरूपाची जी पूजा आहे ती मूर्ती किंवा प्रतिमा पूजेमध्ये ती आपल्याला पाहता येत नाही. कारण उपनिषदातील वर्णनावरून देव नावाची संकल्पनाची तयार झाली. तसेच सच्चिदानंदाच्या उत्कृष्ट उदाहरणावरून त्यांच्या अस्तित्वाने भारावलेले सरस्वती हे देव एक सामर्थ्य असणारा आणि अतिसुखी आणि निसर्गावरून सुद्धा देव नावाची संकल्पना निर्माण झालेली दिसते. म्हणून त्यांचं म्हणणं की देव हे सर्वव्यापी, सर्वज्ञ, कोणताही आकार नसलेला, न जन्मलेला, न अंत नसलेला, सर्वशक्तिमान आणि न्याय क्षमाशील अशा प्रकारचा ईश्वर आहे. आणि हा ईश्वर विविध स्वरूपामध्ये, विविध प्रतिमांमध्ये, विविध मूर्तिपूजेमध्ये नाही, तर देव हे एकेश्वरवादामध्ये पाहायला मिळतो. त्यांनी युरोपियन तत्त्वज्ञानाचा विरोध देखील केलेला दिसतो. आणि त्यांच्या मते त्यांचा देवावर हा अलौकिक स्वरूपाचा विश्वास होता. सरस्वती यांची देवाची संकल्पना म्हणजे नैसर्गिक गुण असणारी ही संकल्पना आहे. त्यांचं म्हणणं की ईश्वराशिवाय व्यक्तीच्या नैतिकतेचा विकास होत नाही. नैतिक चांगुलपण, तुमचं आत्म्याचं चांगुलपण, स्वाभाविक गुण हे देवाकडूनच आपल्याला येतात. आणि मग हे देव नावाची संकल्पना एकेश्वरवाद म्हणून कशी येते तर त्यांचं म्हणणं होतं की वेद आणि उपनिषद जे वेद आहेत, या वेदामध्ये एकेश्वरवादाची संकल्पना आपल्याला दिसून येते. म्हणून वेद हे मार्गदर्शक आहेत. आणि हिंदू समाजाचे एकीकरण घडून आणण्यासाठी ह्या विविध देवदेवतांपेक्षा वेद हेच महत्त्वपूर्ण आहेत. पुराणांनी हिंदू धर्मग्रंथात बऱ्याच अतार्किक भुसकट बाबींची भर घातली होती. ती दूर करून हिंदूचं शुद्धीकरण करणे व हिंदूची एकजूट करणे यासाठी त्यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं, ते म्हणजे एकेश्वरवाद होय. आणि ह्या एकेश्वरवादाचा प्रसार त्यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून तो केलेला दिसतो. दयानंद सरस्वती यांनी वेदांना मजबूत पाया म्हटलेला आहे. आणि त्यांच्या मते व्यक्तीच्या जीवनातील, त्याच्या आयुष्यातील वेद हे महत्त्वपूर्ण असून
त्याचा स्वीकार केला तर व्यक्तीच्या अंतर्मनावर, त्याच्या बाह्यवर्तनावर सकारात्मक प्रभाव होऊन त्याचं जीवन सुधारतं. त्याबरोबरच त्याची बाह्यकृती देखील ती सुधारते. म्हणून वेद हे अंतिम सत्य आहेत आणि व्यक्तिविकासासाठी ते महत्त्वपूर्ण आहेत. वेद हे मानवी जीवनाच्या उपयोगाचे, आनंदाचे आणि मानवी जीवनाची खात्रीला एक मार्ग आहे, जो मार्ग वेदकाळामध्ये दिसून येतो. वेदकालीन जीवन हे सुखी, आनंदी आणि सदोदित असं सकारात्मक ऊर्जा असणारा भाग होता. ते असं म्हणतात की आज आपण इतके का बदललो, तर आज आपण वेदांच्या विरुद्ध वागू लागलो आहोत. वेद हे शास्त्रीय सत्याचे भांडार आहेत, याचं भान आपण विसरलेलो आहोत. वेद हे पवित्र आहेत, हे आपण विसरलेलो आहोत. 4 वेदाच्या संदर्भात माझा विश्वास आणि अविश्वास या लेखामध्ये ते लिहितात की वेद हे स्वयंप्रकाशित आहेत. हे वेदांचं अचूक ज्ञान आहे, अचूक शिकवणसुद्धा आहे. म्हणून निसर्ग नियमाविरुद्ध वेदामध्ये असं काही नाही. तसेच तर्कशास्त्राच्या नियमानुसार बेकायदेशीर किंवा अयोग्य असं काही नाही. बायबल आणि कुराण हे जे 2 धर्मग्रंथ आहेत, ते हे या चाचपणीत खरे ठरले नाहीत आणि त्यामुळे ते ईश्वराचे किंवा देवाचे धर्मग्रंथ नव्हते. वेद हे अनादी, अनंत, शाश्वत व कायम टिकणारे आहेत. हे अपुरुषीय आहेत. वेद हे देवाचेच ग्रंथ आहेत आणि संपूर्ण मानवजातीचे कल्याण हे वेदामध्ये सांगलेले असल्या कारणाने संपूर्ण मानवजातीने वेदाच्या आज्ञेचं पालन करणं हे गरजेचं आहे. म्हणून वेदाच्या माध्यमातून हिंदू ठामपणे उभा राहील. म्हणून आपण वेदाकडे परत चला अशी जी शिकवण होती, ती शिकवण सरस्वती यांच्या विचारामध्ये ती पाहायला मिळते. त्याबरोबरच त्यांच्या सामाजिक विचारामध्ये त्यांनी जातीव्यवस्था यावर भाष्य केलेलं आहे. जातीव्यवस्था सुधारण्यासाठीचा मार्ग त्यांनी आपल्या या विचारात दिलेला आहे. जातीव्यवस्थेच्या सुधारणेबाबत ते म्हणतात की अनुचित प्रथा ही नष्ट करावी लागेल आणि असा त्यांचा आग्रह होता की भूतकाळाप्रमाणेच काही उपयुक्त सामाजिक उपक्रम करणारी जी सामाजिक संस्था म्हणून जातीव्यवस्था होती, तिचं अस्तित्व आता नष्ट झालेलं आहे आणि अगदी ती शुद्ध स्वरूपात होती. परंतु आता जातीव्यवस्था ही जन्मावर ठरत असल्या कारणाने त्याच्यात अनेक प्रकारचे अनुचित आणि वाईट शोषण करणाऱ्या यंत्रणा उभं राहिलेल्या आहेत. त्यामुळे जातीव्यवस्था ही वाईट बनलेली आहे. वेदामध्ये जातीव्यवस्था ही कामाचं आणि श्रमाचं जे विभाजन होतं, ते विभाजन आता नष्ट झालेलं आहे. म्हणून जे 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे 4 वर्ण म्हणजे ही एक प्रकारची सामाजिक व्यवस्था होती आणि या सामाजिक व्यवस्थेमध्ये व्यक्तीतील गुणाचा अंतर्भाव होता. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वर्णातून कोणत्याही वर्णामध्ये जाता येत होतं. जो व्यक्ती ज्ञान आणि विद्याभ्यासामध्ये जो श्रेष्ठ आहे, तो ब्राह्मण वर्गात त्याला जाता येत असत आणि जो ब्राह्मण वर्गातला व्यक्ती असून सुद्धा तो जर त्याच्यामध्ये जर गुण नसतील तर शूद्र वर्गामध्ये जात असत. म्हणून वेदातली वर्णव्यवस्था ही इंटरचेंजेबल होती. कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही वर्णात जाता येत होतं. परंतु ही व्यवस्था नंतरच्या काळात बंद झाल्यामुळे जातीव्यवस्थेसारखी अनिष्ट प्रथा हिंदू समाजामध्ये आली आणि हिंदू समाजाचं एकीकरण भंग झालं. हिंदू समाजाची एकता भंगली. म्हणून हिंदू समाजाच्या एकीकरणासाठी जातीव्यवस्था सुधारणं हे महत्त्वाचं आहे. हा संदेश दयानंद सरस्वती यांच्या विचारामधून तो पाहायला मिळतो. म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की आता याच्यावर पर्याय काय आहे, तर जात निश्चित करण्यासाठी जन्म हा निकष आता ठरण्याऐवजी गुण आणि कर्म आणि स्वभाव ह्या 3 निकषाच्या आधारावर जातीव्यवस्थेची उभारणी आपण केली पाहिजे. आणि व्यक्तीचे चरित्र, कार्य आणि स्वभाव या 3 आधारावर व्यक्तीची जात आता ठरवण्यात यावी. जन्माच्या आधारावर जात ही ठरवण्यात येऊ नये. म्हणून ब्राह्मण म्हणून जो जन्मलेला व्यक्ती आहे, त्याचं जर
वर्तन उच्च नसेल, उत्तम नसेल, तर तो शूद्रवर्णामध्ये त्याचा अंतर्भाव करावा आणि शूद्रवर्णाचा जर व्यक्ती असेल, त्याचं चरित्र जर चांगलं असेल, त्याचा स्वभाव चांगला असेल, त्याच्यात गुण चांगले असतील, तर तो ब्राह्मण वर्गामध्ये तो जावा. म्हणून 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 जातीव्यवस्थेची किंवा समाजाची जी पुनर्मांडणी आहे, ती पुनर्मांडणी जन्माच्या आधारावर न होता ती कर्माच्या आधारावर, चरित्राच्या आधारावर, स्वभावाच्या आधारावर व्हावी, गुणाच्या आधारावर व्हावी, अशी दयानंद सरस्वती यांची इच्छा होती. त्याबरोबरच दयानंद सरस्वती यांनी ब्राह्मण्यवाद हा जन्मसिद्ध अधिकार आहे हे अमान्य केलेले आहे. त्यांनी लिहिले आहे की स्वतःचे मूल अज्ञानी राहिले तर त्याचा समावेश शूद्रामध्ये करावा, हे उच्चवर्णीयांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे खालच्या वर्णांना वरच्या वर्णात जाण्यास संधी मिळेल आणि ही सर्व वर्ण व जाती समान आहेत हे भान सर्वांनी ठेवणं गरजेचं आहे. म्हणून दयानंद सरस्वती यांच्या सुधारणावादी विचारामध्ये जातीव्यवस्था ही राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली एक राजकीय संस्था आहे किंवा ती एक राजकीय सोय आहे. ही संस्था समाजाचा नैसर्गिक किंवा धर्मावर आधारित विभागणी करण्यासाठी करण्यात आलेली नाही, तर राजकीय सोयीसाठी ही करण्यात आलेली आहे. वेदामधली मूळ ही संस्था, ही रचना ही न्यायावर आधारलेली होती. यामध्ये कर्म हा यामधला महत्त्वपूर्ण भाग होता. म्हणून ह्या सर्व जाती समान आहेत ही भावना प्रत्येकाने जोपासणं आवश्यक आहे. त्याबरोबरच ते अस्पृश्यतावर देखील बोलतात. अस्पृश्यता ही वैदिक धर्मामध्ये नाही आणि ही अस्पृश्यता ही वाईट आहे. वैदिक धर्मामध्ये अस्पृश्यतेला कुठलाही थारा नाही, कारण वेदामध्ये ते म्हणतात की 4च वर्ण होते आणि अस्पृश्यता नावाचा प्रकार हा वेदकालीन समाज जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. त्याबरोबरच त्यांनी धर्मविषयक सुधारणा देखील सांगितलेल्या आहेत. त्यांनी विवाहाचे 3 प्रकार, गौण, मध्यम आणि श्रेष्ठ, हे तीन प्रकार सांगितलेले आहेत. वेदकालीन धर्मामध्ये याला थारा नव्हता. बालविवाहास आळा घालण्यासाठी त्यांनी हे 3 प्रकार सांगितलेले आहेत. जो पहिला प्रकार आहे तो मुलीचं वय 16 ते मुलाचं वय 24 वर्ष हा गौण विवाह आहे. मुलीचं वय 18 ते मुलाचं वय 25 ते 40 वर्ष हा मध्यम प्रतीचा विवाह आहे. आणि शेवटचा मुलीचं वय 24 ते मुलाचं वय 48 हा उत्तम आणि श्रेष्ठ विवाह आहे. म्हणून सुदृढ व निरोगी जीवनासाठी सुदृढ आयुष्य जगणं गरजेचं आहे आणि वैवाहिक आयुष्य सुरक्षित करण्यासाठी दोन्ही मुला मुलीचं वय हे सुदृढ असणं गरजेचं आहे. या माध्यमातून त्यांनी भारतीय समाज जीवनामध्ये विवाह संस्थेची पुनर्मांडणी करण्यास त्यांनी प्रयत्न केलेला दिसतो. या माध्यमातून त्यांनी बालविवाह ही जी प्रथा होती ही प्रथा त्यांनी नष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याबरोबरच त्यांनी काही शिक्षणासंबंधी विचार मांडलेले आहेत आणि ते शिक्षणासंबंधी विचार सत्यार्थ प्रकाश नावाच्या आपल्या ग्रंथात 3ऱ्या भागामध्ये त्यांनी हे विचार मांडलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की शिक्षणामधून माणसाचे चरित्र निर्माण होतं, म्हणून चरित्र घडवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबरच नैतिक आणि धार्मिक आधारावर हे शिक्षण देण्यात यावं. शासनाने स्त्री आणि पुरुष मुलामुलींना समान शिक्षण देण्यात यावं. दोघांनाही ब्रह्मचर्य कसं पाळावं हे शिकवण्यात यावं. म्हणून शिक्षणातून जबाबदार आणि शिस्तप्रिय नागरिक निर्माण करण्यात यावा. यातून अज्ञान दूर तर होतंच, या अज्ञानाशिवाय व्यक्तीला स्वतःच्या जीवनाचा एक मार्गदर्शकसुद्धा बनता येतं. त्याबरोबरच व्यक्ती या शिक्षणामध्ये व्याकरण, तत्त्वज्ञान, वेद आणि विज्ञान याचा समावेश करावा. त्यानंतर त्याला पुढील शिक्षणात किंवा पुढील अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या वैद्यकशास्त्र, संगीत, कला यांचाही अंतर्भाव करावा. स्त्री पुरुषांना समान शिक्षण द्यावं आणि आर्य समाजातर्फे भारतामध्ये हा शिक्षणाचा प्रसार झालेला आपल्याला दिसतो. दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेज आणि गुरुकुल यासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून दयानंद सरस्वती यांनी आपला हा शैक्षणिक विचार जोपासण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. ह्या दोन्ही विचारावर, धार्मिक आणि सामाजिक विचारावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात येते.
म्हणून दयानंद सरस्वती यांच्या माध्यमातून जे आर्य समाजाचं जे कार्य चालू होतं ते एका दृष्टीने सकारात्मक कार्य म्हणावं लागेल. परंतु या विचारावर अनेक प्रकारच्या टीका होतात. त्यांच्या धार्मिक टीका होतात, धार्मिक विचारावर टीका होतात. जातीव्यवस्थेवर त्यांच्यासुद्धा त्यांनी मांडलेल्या विचारावर टीका होतात. त्यांनी मांडलेल्या शिक्षण पद्धतीवर त्यांनी टीका होतात. टीका अशाही होतात, त्यांनी या शिक्षण पद्धती आणि या सगळ्या सुधारणा मांडल्या, परंतु या सुधारणा एका विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित होत्या. या सुधारणा समाजातील तळागाळाच्या लोकांपर्यंत पोचलेल्या नाहीत. म्हणून आपण थोडक्यात दयानंद सरस्वती यांच्या सामाजिक आणि धार्मिक विचाराची चर्चा आपण केलेली आहे. धन्यवाद.